सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येतोय. मात्र आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मिरज आणि मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेने पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. भाजीपाला विक्रेते, दुकानदार आणि रस्त्यावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. आजच्या पावसाने तापमानात काहीशी घट झाली आहे. तरीही या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे, कारण रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मिरज परिसरात हलक्या पावसासह वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.